नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2024 तर पहा मित्रांनो, यावर्षी एसएससी जीडीचा फायनल कटअप किती लागणार आहे मित्रांनो. पोस्टनुसार बीएसएफचा कटअप किती लागणार आहे, सीआयएसएफचा कटअप किती लागणार आहे, सीआरपीएफचा कटअप किती लागणार आहे, आयटीबीपीचा कटअप किती लागणार आहे, एसएसबीचा कटअप किती लागणार आहे, एसएसएफचा कटअप किती लागणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. त्याचबरोबर आसाम रायफलचा कटअप किती लागणार आहे कॅटेगरीनुसार, एससी कॅटेगरीचा कटअप किती लागणार आहे, एसटी कॅटेगरीचा कटअप किती लागणार आहे, ओबीसी कॅटेगरीचा कटअप किती लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटअप किती लागणार आहे, ओपन कॅटेगरीचा कटअप किती लागणार आहे, याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा फायनल कटअप किती लागणार आहे पोस्ट वाईज पोस्टनुसार या ठिकाणी कटअप किती लागणार आहे यावर्षी कॅटेगरीनुसार, याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी किती मार्क्स पाहिजे जेणेकरून आपलं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊ शकते. त्याचबरोबर मित्रांनो, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवायची हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फायनल कटअप बद्दलच माहिती सांगणार आहे. या ठिकाणी यावर्षी कटअप किती लागणार आहे याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. मी या ठिकाणी आपला व्हिडिओ मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातून पाहता, कोणत्या गावातून पाहता हे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, यावर्षी जर आपण बघितलं एसएससी जीडीच्या ज्या जागा होत्या तर 26,146 जागा होत्या आणि टोटल जे फॉर्म आले हे जवळपास मित्रांनो 45 लाख फॉर्म आलेले एसएससी जीडी भरतीमध्ये. त्याचबरोबर यावर्षी जर आपण कॉम्पिटिशनचा जर विचार केला मित्रांनो तर एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे. मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये जे मित्रांनो जास्त कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, यावर्षी काय होतं की यावेळेस जे मित्रांनो पेपर सुद्धा थोडा सोपी होता. त्याचबरोबर यावेळेस जे मित्रांनो मराठी लँग्वेज होती त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना तो पेपर समजला. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा कमी होती यावर्षी. तर यावर्षी थोडासा कटअप मित्रांनो हाय जाऊ शकते, जास्त हाय नाही जाणार आहे, थोडासा वाढणार आहे. ठीक आहे, आणि मागची जी भरती होती 2022ची 50,000 जागांसाठी, तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो की त्यावेळेस जे पेपर हिंदीमध्ये होतं त्यामुळे ते लँग्वेज बऱ्याच विद्यार्थ्यांना समजले नव्हते आणि पेपर सुद्धा मित्रांनो एकदम हार्ड होता. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी त्यामध्ये जास्त होती. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, यावर्षीचा जो कटअप लागणार आहे कॅटेगरीनुसार बीएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, सीआरपीएफ झालं, आयटीबीपी झालं, आसाम रायफल झालं, एसएसबी झालं, एसएसएफ झालं, याबद्दल तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की या ठिकाणी कटअप किती लागणार आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण जर मित्रांनो या ठिकाणी फिजिकलचा विचार केला तर लवकरच मित्रांनो तुमच्या या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे. आता लोकसभेचा निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर जे आहे एसएससी जीडी भरतीचा सुद्धा रिझल्ट लागणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो फिजिकल सुद्धा चालू होणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, तयारी बंद करू नका. ठीक आहे, 1600 मीटर रनिंग सुद्धा महिला उमेदवारांनी 8.5 मिनिटाच्या अंतर तुम्हाला क्लिअर करायचे आणि पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंतर जे आहे हे कव्हर करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, यावर्षी जो कटअप लागणार आहे तर पहा, सर्वात आधी मी तुम्हाला ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटअप सांगतो. तर आसाम रायफलचा जो कटअप लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा तर हा लागणार आहे 105 पर्यंत. त्याचबरोबर जो महिला उमेदवारांचा जो कटअप लागणार आहे तर हा जवळपास 95 पर्यंत लागणार आहे ईडब्ल्यूएसचा. त्याचबरोबर बीएसएफचा जो कटअप लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 100 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कटअप आहे हा जवळपास 90 पर्यंत लागणार आहे. त्याचबरोबर सीआयएसएफचा जो कटअप लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 120 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कटअप आहे हा 110 पर्यंत जाणार आहे 160 पैकी. त्याचबरोबर सीआरपीएफचा जो कटअप लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तर तो या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो 100 पर्यंत लागणार आहे पुरुष उमेदवारांचा. त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जो कटअप लागणार आहे हा जवळपास 90 पर्यंत लागणार आहे. त्याचबरोबर आयटीबीपीचा जो कटअप लागणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तर हा 105 पर्यंत लागणार आहे, महिला उमेदवारांचा 95 पर्यंत लागणार आहे. त्याचबरोबर एसएसबीचा जो कटअप लागणार आहे पुरुष उमेदवारांचा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तर हा 120 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कटअप आहे हा 110 पर्यंत लागणार आहे. त्याचबरोबर आपण आसाम रायफलचं जर या ठिकाणी बघितलं तर ओबीसी कॅटेगरी आहे, तर ओबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कटअप लागणार आहे आसाम रायफलचा 110 पर्यंत लागणार आहे, महिला उमेदवारांचा जो कटअप लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा हा 100 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर बीएसएफचा जो कटअप लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा तर पुरुष उमेदवारांचा 105 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा 95 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे. सीआयएसएफचा जो कटअप लागणार आहे पुरुष उमेदवारांचा ओबीसी कॅटेगरीचा तर हा 120 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कटअप आहे हा जवळपास 110 पर्यंत या ठिकाणी लागू शकतो. ठीक आहे, त्याचबरोबर आपण या ठिकाणी सीआरपीएफचा जर बघितलं तर सीआरपीएफचा जो कटअप लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा तर हा 100 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा या ठिकाणी 90 पर्यंत लागणार आहे.
त्याचबरोबर ITBPचा जो कडाप लागणार आहे OBC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा तर हा 105 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा 95 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। SSBचा जो कडाप लागणार आहे पुरुष उमेदवारांचा तर हा जवळपास OBC कॅटेगरीचा 120 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कडाप लागणार आहे हा जवळपास 110 पर्यंत लागणार आहे। त्याचबरोबर आपण आसाम रायफलचं या ठिकाणी बघितलं तर आसाम रायफलचा जो SC कॅटेगरी आहे SC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप लागणार आहे 105 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा 95 पर्यंत लागणार आहे। BSFचा जो कडाप लागणार आहे SC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा या ठिकाणी 100 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा 90 पर्यंत किंवा 85 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे फायनल, ठीक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण CISFचं बघितलं SC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप लागणार आहे 117 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा 110 प्लस या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर CRPFचा जो कडाप लागणार आहे SC कॅटेगरीचा तर हा जवळपास मित्रांनो 96 पर्यंत लागणार आहे, 96 ते 98। त्याचबरोबर महिला उमेदवारांचा 90 पर्यंत लागणार आहे। ITBPचा जो कडाप लागणार आहे SC कॅटेगरीचा तर हा 96 वर लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा 90 वर लागणार आहे। त्याचबरोबर SSBचा जो कडाप लागणार आहे SC कॅटेगरीचा 115 प्लस जाणार आहे, 115 ते 20 आणि महिला उमेदवारांचा 110 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो ST कॅटेगरी येते तर ST कॅटेगरीचा जो कडाप लागणार आहे आसाम रायफलचा पुरुष उमेदवारांचा 95 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा 85 पर्यंत लागणार आहे। त्याचबरोबर BSFचा जो कडाप लागणार आहे ST कॅटेगरीचा तर हा जवळपास जे मित्रांनो 90 पर्यंत पुरुष उमेदवारांचा लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा 80 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर CISFचा जो ST कॅटेगरीचा कडाप लागणार आहे तर हा जवळपास मित्रांनो 100 पर्यंत लागणार आहे, 100 ते 110 पर्यंत लागणार आहे ST कॅटेगरीचा आणि महिला उमेदवारांचा 100 प्लस जाणार आहे किंवा 105 प्लस जाणार आहे। त्याचबरोबर CRPFचा जो कडाप लागणार आहे ST कॅटेगरीचा हा 95 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कडाप आहे हा 80 ते 85 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। ITBPचा जो कडाप लागणार आहे ST कॅटेगरीचा तर हा लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी 90 पर्यंत आणि महिला उमेदवारांचा या ठिकाणी 80 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SSBचा जो कडाप लागणार आहे ST कॅटेगरीचा तर हा लागणार आहे जवळपास मित्रांनो 115 ते 120 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा 110 पर्यंत जाणार आहे SSBचा, ठीक आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा जो कडाप लागणार आहे मित्रांनो तर आसाम रायफलचा जो कडाप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 112 पर्यंत या ठिकाणी कटाप लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कडाप आहे हा 100 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। BSFचा जो कडाप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा हा 108 पर्यंत लागणार आहे आणि महिला उमेदवारांचा जो कडाप आहे हा 100 पर्यंत लागणार आहे। त्याचबरोबर CISFचा जो कडाप लागणार आहे मित्रांनो CISFचा कडाप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा तर हा जवळपास मित्रांनो 130 प्लस जाणार आहे CISFचा ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा 120 पर्यंत जाणार आहे। CRPFचा जो कडाप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा तर हा जवळपास मित्रांनो 110 पर्यंत जाणार आहे पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा 100 पर्यंत जाणार आहे आणि ITBPचा जो कडाप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप लागणार आहे हा जवळपास 112 पर्यंत जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा 106 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर SSBचा जो कडाप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा हा 130 प्लस जाणार आहे आणि महिला उमेदवारांचा या ठिकाणी 120-25 प्लस जाणार आहे, ठीक आहे। तर एवढाच मित्रांनो कॅटेगरीनुसार आणि पोस्ट वाईज मित्रांनो एवढा कटाप अंदाजे लागू शकतो यावर्षी SSC GD भरतीचा। तर यावरून मित्रांनो तुम्हाला एक अंदाज लागला असेल की आपल्याला या ठिकाणी किती मार्क्स असले पाहिजे डायरेक्ट सिलेक्शन होण्यासाठी, ठीक आहे। तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती SSC GD भरतीबद्दल, फायनल कटाप किती लागणार आहे पोस्ट वाईज नुसार याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।